आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकाल सर्व बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्या सर्वांचं पुन्हा एकदा अंतःकरणापासून हार्दिक स्वागत। चला दोन फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। वेळेची दिरंगाई न करताना 6 षटक तुम्हाला 30 मिनिटांचा कालावधी दिला जाईल याची दखल घ्यायची आहे। वेळेची दिरंगाई न करताना बॉल बॉय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। डीजे वाजंत्र खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं। सुभाषजी कदम पंच आपल्याला पाहायला मिळतात। विरल नायर, आशुतोष व्यवहारे आणि श्रीकांत भोईर कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात। हिंदी समालोचक प्रशांतजी आदवडे, स्वप्नील घरात या ठिकाणी आपण पाहू शकाल। तर कालच्या दिवसात जर आपण पाहिलं, चला दोन फलंदाज जगदीश मोरकल पहिल्या रँकिंग वर पाहायला मिळाला कालच्या दिवसामध्ये। त्यानंतर जर आपण पाहिला तर योगेश खूप छान पद्धतीने मात्र त्याने खेळ केला। मनोज यांच्या नावावर मात्र 8 विकेट आहेत। खूप चांगल्या प्रकारचं मात्र 311 विठ्ठलवाडी संघाने कालच्या दिवसामध्ये खेळ साकारला गेला। दोन फलंदाज जात आहेत तर मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे। दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ शक्तिशाली, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये। तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग राहावं लागेल। एका साईडला जर आपण पाहिला तर स्वप्नील भोईर सारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, अनिकेत काका सारखा खेळाडू पाहायला मिळतोय, साई सारखा मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। एक चांगलं क्रिकेट जरूर आपल्याला पाहायला मिळेल। दोन संघांच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। ॲज अ कॅप्टन म्हणून मनीष, ॲज अ बॅट्समन म्हणून मनीष याच्याकडे पाहिलं जातं। तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतात मिस्टर संजय, एक लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये रुजू असलेले। ऑल द बेस्ट। आजच्या दिवसामध्ये जे युट्यूबच्या माध्यमातून श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत। पहिला चेंडू अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू जर आपण पाहिला खाली राहिला होता। सकाळचं सत्र 10 वाजून 2 मिनिटांनी मात्र पहिला चेंडू आजच्या दिवसामध्ये फेकला गेला। काल उद्घाटन समारंभ असल्या कारणानं काल उशिराने मात्र सामन्याला सुरुवात झाली। 11:39 ला पहिला चेंडू कालच्या दिवसामध्ये फेकला गेला होता। आमदार चषक 2021 चे हे शानदार आयोजन आमचे दोन कॅमेरामॅन सज्ज होत आहेत, साहिल शेख आणि अनुराग चव्हाण। ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त मनगड्याच्या साहाय्याने दिशा देण्याचं काम केलंय। ऑन साइडला चेंडू मात्र कलेक्ट करतात, तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते। कारण एक धाव येते तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा मात्र हाय होताना पाहायला मिळतो। अक्षय आणि अशु हे मात्र दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। खूप छान पद्धतीने ही स्पर्धा प्रांजल 11 वर्सेस आपण पाहतो। एका साइडला दियांश 11, अनंत पाटील जे प्रोप्रायटर आहेत प्रांजल 11 चे, तर सागर किनी जे सागर मंडप डेकोरेटर्स चे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात। एक धाव स्वप्नील या ठिकाणी गोल्डन मॅजिक फिंगर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, तर मॅन्युअल स्कोरर म्हणून जतीन किनी यांच्याकडे आपण पाहतोय। ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं। मनगडीच्या साहाय्याने एक धाव अर्जित केली जाते। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडीशी फंबले आणि 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत। पापणी लवते मात्र 2 धावा या ठिकाणी ॲक्युरेट घेतल्या जात आहेत चित्त्याच्या चपळाईने। कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर धावा या तुमच्या अगणित, आणि तेवढंच कॉन्सन्ट्रेशन देणं खूप गरजेची गोष्ट असते आणि ते कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी पाहायला मिळाला। दोन फलंदाजांच्या माध्यमातून एकमेकांवरचा विश्वास, कोऑर्डिनेट, अंडरस्टँडिंग खूप महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते आणि 2 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर। 3 रन्स ऑन द बोर्ड। ऑन साइडला आडव्या पट्ट्याचा जरूर उपयोग केला गेला होता। गिलीची आठवण करून देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला। एक धाव अर्जित केली जाते। मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते। संजय यांच्याकडे अनुभवाचा खजिना आहे, नो डाऊट, आणि त्याच अनुषंगाने मात्र टिचून मारा करण्यामध्ये माहिर असलेले गोलंदाज पाहायला मिळतात। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 4 चेंडू फेकून झालेत। आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय। गोलंदाज संजय पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट। अप्रतिम ब्यूटिफुली डिलिव्हरी, येस इज गॉन, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाउ मिस्टर आशुतोष व्यवहारे। या वेळेला मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अक्षय। बॅक टू द डगआउट, गुड स्टंपिंग, अप्रतिम यष्टीची त्या ठिकाणी केलं गेलं। स्वप्नील भोईर
अप्रतिम चांगल्या प्रकारचं या ठिकाणी विलक्षण कामगिरी करताना पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतय र. विराथन गावान आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं सॉन्ग या ठिकाणी तयार केले गेले राजेशदादा पाटील यांच्यावर आधारित आणि सर्व विराथन आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर आधारित हे सॉन्ग सुंदर रीतीने श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत आमचे डीजे मास्टर या ठिकाणी स्वतः डीजे प्रोप्रायटर या ठिकाणी पाहायला मिळत आहे सुभाष कदम. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. साई मात्र पुढे सरसावतोय. बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर एंड ऑफ द ओव्हर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये प्रतिबिंब उमटवलंय, साम्राज्य गाजवलंय ते मात्र संजय यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय संजय. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डीजेला. खरोखर गावागावात आणि खेड्यापाड्यात मात्र ही चर्चा आहे. आमदार चषक 2021 ची चर्चा पाहायला मिळते. विराथन बुद्रुक प्रेझेंट आपण पाहतोय MLA ट्रॉफी 2021 रन. कालचे लाडके प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा मात्र या मैदानाला वळाले असतील नो डाऊट. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 5 धावा. काही कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. संजयच्या माध्यमातून सहजता, सुंदरता आणि बोटांतील जादू काय असते हे मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. ते संजय निनाद एका साईडला एक धावांची खेळी करतोय. आतापर्यंत एका धावेवर नाबाद. अप्रतिम बॅकफुटला जाऊन टॅप केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. अंडरआर्म बॉक्स कॉपीबुक स्टाईल मध्ये एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 6 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि 6 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. सकाळचं सत्र थोडीशी सूर्याची कोवळी किरण मात्र खेळपट्टीवर येताना सकाळचं सत्र आहे. थोडंसं दव बिंदू मात्र आता कुठेतरी सरताना पाहायला मिळत आहेत. दमट खेळपट्टी असल्या कारणाने चेंडू मात्र या ठिकाणी सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळत आहेत. जास्तीत जास्त बाउन्स आणि या ठिकाणी फ्लाईट चेंडू पाहायला मिळत नाहीये. त्याचं कारण खेळपट्टी दमट असल्या कारणानं आपण पाहू शकाल. जसजसं सत्र मात्र थोडंसं पुढे जाईल तसतसं मात्र खेळपट्टीवर सूर्याची प्रखर किरणे येण्यास मात्र सुरुवात होईल आणि तेव्हा खेळपट्टी कुठेतरी टणक होताना पाहायला मिळेल. यावेळेला करण्याचा प्रयत्न प्लेड ऑन. फलंदाज या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. चुकीचं शॉट सिलेक्शन. फलंदाज या ठिकाणी आशू बॅक टू द डगआउट. टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये मात्र खेळताना पाहायला मिळाले. परंतु आडवा पट्टा हा क्रिकेटच्या जीवनामध्ये धोकादायकच ठरू शकेल असं कित्येक मात्र माजी कसोटी खेळाडूने मात्र दर्शवलं गेलंय. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण जितेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी प्लेड ऑन फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात परंतु शॉट सिलेक्शन मात्र या ठिकाणी व्यवस्थित पाहायला मिळालं नाही आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 6 धावा या फलकावर पाहायला मिळतात. दियांश 11 या संघाची स्थिती आपण पाहू शकाल.
केवळ पहिला ऑन साईडला सुरेख क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट झाला असता तर अप्रतिम, परंतु या ठिकाणी गुड फिल्डिंग बाय संजय. हा अनुभवाचा खजिना आपल्याला पाहायला मिळतोय परिपूर्ण, कारण जेव्हा तुम्ही 30 यार्ड सर्कल मध्ये असता अर्धवर्तुळाकार मध्ये, त्यावेळेला तुम्हाला दक्ष राहावं लागतं. त्या विदिन सेकंदामध्ये मात्र तुम्हाला ते चेंडू रोखायचे असतात आणि त्यासाठी मात्र चांगले खेळाडू, चांगले क्षेत्ररक्षक मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरसावले गेले. धावसंख्या 7 धावा. यावेळेला फुलटॉस चेंडू सकाळच्या सत्रात पहिला षटकार निनाद याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. गुड शॉट, क्रॅकिंग शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा. थँक्यू डिझो, थँक्यू. धाव संख्या जर आपण पाहिली तर 13 रन 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गुड शॉट बाय निनाद. फुलटॉस चेंडूला मात्र जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळाली. त्याचा पूर्णपणे फायदा उचलला फुलटॉस चेंडूचा. यावेळेला ऑफ साईडला सुंदर शॉट यावेळेला पाहायला जरूर मिळाला, परंतु साई त्या ठिकाणी आपण पाहतो मिसफिल्डचा फायदा मिळतोय प्रतिस्पर्धी संघाला आणि स्वतःला. तो निनाद हा फलंदाज आपण पाहतो. सेन्सिबल क्रिकेट कसं खेळायचं हे निनादने मात्र या ठिकाणी दर्शवून दिलंय, कारण पहिला फलंदाज लवकरात लवकर बाद झाला. अक्षयने आज नाराज केलं. आशूने मात्र भरपूर भरवशाचे फलंदाज म्हणून ओळखले जायचे, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल फलंदाज या ठिकाणी 2 बाद झालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. वेलकम मिस्टर तुषार किनी, आपलं हार्दिक स्वागत. धावांची गती स्कोरबोर्डवर 14 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकाल. अप्रतिम, ब्युटिफुली डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. जितेश याने सुद्धा मात्र संजयच्या बरोबरीने चांगल्या प्रकारची गोलंदाजीचं मात्र या ठिकाणी पृथक्करण केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा. जरी षटकार आला तरी सुद्धा मात्र स्वतःला या ठिकाणी नियंत्रित बद्ध या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ अखेरीस 7च्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. प्रथम फलंदाजी करताना दियांश 11 या संघाची 2 गडी बाद 14. गावाची माऊली कृपेची सावली, करणे गावाची माऊली कृपेची सावली. सत्वरी धावली आई, सत्वरी धावली, सत्वरी धावली, चल कशी होईलला पावली. सत्वरी धावली, चल कशी होईलला पावली. सत्वरी धावली, चल कशी होईलला पावली. थँक्यू डिझो, थँक्यू. वेलकम बॅक. माऊली 11 खार्डी वर्सेस आपण पाहतो मैत्री सफाळे. या 2 संघांना पहिला कॉल असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून. आपण रिपोर्टिंग करायची आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 14 रन 14 धावा. 2 षटकांचा योग्यरीतीने खेळ या ठिकाणी समाप्तीवर झालाय. आमदार चषक 2021 खूप सदाबहार या ठिकाणी गीतं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमदार चषकाच्या माध्यमातून मात्र आपण पाहू शकाल राजेशदादा पाटील बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय विद्यमान आमदार कालच्या दिवसात या ठिकाणी त्यांचं पदस्पर्श या क्रीडा नगरीत पाहायला मिळाले. तिसरं षटक हाताळण्यासाठी मिस्टर जिया गोलंदाजी मार्कवर येत आहेत. 2 षटक आतापर्यंत. धावसंख्या 14. चला टाइम स्पेंड करू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 10 वाजून 2 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेला. 12 मिनिटे मात्र आतापर्यंत घालवली गेलेत. 2 षटकांसाठी 2 मिनिटे एक्स्ट्रा गेलेत, तर ते कव्हर करा पूर्णपणे. क्रिकेटच्या माध्यमातून नियमावली खूप महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते. जसं दुसरं ऑस्ट्रेलिया आणि भारत जो सामना झाला टेस्ट कसोटी सामना, त्यावेळेला टीम पेनच्या संघाला जरूर मात्र त्या ठिकाणी लेट ओव्हरच्या माध्यमातून त्यांचं मानधन कपात केलं गेलं. या वेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, तिथे दक्ष होते शॉर्ट लेगला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते ते एकंदरीत आपण पाहू शकाल 15 रन्स 15 धावा. सकाळच्या सत्रात योगीजी घरात वेलकम, आपलं हार्दिक स्वागत, शुभ सकाळ. धावसंख्या फलकावर 15 15 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 15. भागीदारी रचण्याची गरज होते आणि ती भागीदारी या ठिकाणी बिल्ड केली जाते. पार्टनरशिप बिल्ड होते. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 15 धावा. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात.
चला घाई करा जरा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 15. ही जोडी महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला मिस्टर उदय तर निनाद, हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. निनाद आतापर्यंत 10 धावांची उत्कृष्ट खेळी करतोय. स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, हे मात्र जबाबदारी काय असेल हे जाणण्याचा पूर्णपणे मात्र या ठिकाणी प्रयत्न. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतो साई, गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना हा गेम प्लॅन केला स्वप्नील भोईरने. मात्र थोडंसं या ठिकाणी कुठेतरी अखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु तेवढं टेम्परामेंट आणि टायमिंग साध्य झालं नाही आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर उदय. जरा घाई करा जरा. फलंदाज आपण 30 सेकंद मध्ये आपण ऑन द क्रीज जाणं खूप गरजेची गोष्ट असते. क्रिकेटच्या मैदानात आपण पाहतोय हे नियम काटेकोरपणाने आपण जपतोय, कारण एक वैशिष्ट्य या स्पर्धेचं काय आहे आमदार चषकचं, तर 5-5, 6-6 षटकांचे तुम्हाला मात्र सामने खेळण्याची संधी या ठिकाणी व्यासपीठ मिळायला गेले आणि तुम्हाला खरं कौशल्य या 6 षटकांमध्ये 5 षटकांमध्येच दाखवावं लागतं. आता मात्र खरा कस लागेल तो फलंदाजांचा. गोलंदाजाने मात्र आतापर्यंत गोलंदाजीचं चांगलं उत्तम काम केलंय. यावेळेला ऑन साइडला पायाचा बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होतील. निनादने सुद्धा मात्र या ठिकाणी एक बेजबाबदार फटका आणि या ठिकाणी मात्र पश्चातापाची वेळ आता मात्र निनादवर आलेली आहे. फलंदाज बाद झाले ते 4 आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या दियांश 11 या संघाची 15 लॉस ऑफ 4 विकेट. या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. आप्पांचा लाडका शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला. आप्पांचा लाडका शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. 15 रन्स 15 धावा 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जिया इज ऑन हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. यावेळेला ऑन साइडला सुंदर टायमिंग. चेंडूला मात्र यावेळेला पाठवलंय मिडॉनच्या डोक्यावरून 6 धावन करता. फॅब्युलस शॉट. चेंडू फेकून झाले ते 4 आणि धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 21 धावा. या ठिकाणी सुंदर मात्र फटका पाहायला मिळाला रुचित याच्या बॅट मधून. या वेळेला बॅटची एज एस टेकन. षटकार आल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा षटकाराच्या मोहात गेला होता. पूल करण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश होऊन चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय स्वप्नील भोईर याच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, गुड बॉलिंग बाय जिया. सुपर नाइस बॉलिंग. फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत 21 धावा. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 5 गडी बाद झालेत. अर्थातच अर्धा संघ मात्र चमूच्या आसऱ्याला या ठिकाणी जाऊन मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. दियांश 11 या संघाचे फलंदाज. माऊले सांग भलं ग, सांग भलं ग माऊले. तर 21 धावा. आता मात्र या ठिकाणी जियाचं कौतुक करेन. ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी गोलंदाजी केले, अधून टाकण्याचा प्रयत्न केला, बाउन्स झाला आणि सुरेख पद्धतीने मात्र यशस्वीरित्या हा चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. एक विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी फॉर एक्झाम्पल देताना माऊली 11 खार्डी आणि मैत्री सफाळे दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहेत. यावेळेला मात्र ऑन साइडला तंत्रशुद्ध फटका फेकून दिलाय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. 6 धावा. गुड शॉट.
एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस 9च्या सरासरीने 5 गडी बाद 27 धावा दियांश 11 या संघाच्या मात्र पाहायला मिळतात. आल्या आल्या खरपूस समाचार घेतला. ओरपी चेंडू होता. बॅटचं एलिव्हेशन ला जवाब पाहायला मिळाला. भावेश याच्या बॅट मधून एक दमदार फटका. 6 धावा येत आहेत. माऊली चांग भलग थँक्यू. 27 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 27 रन्स. सुंदर मात्र सामना दियांश 11 आणि प्रांजल 11 या दोन संघांमध्ये एक कडवी झुंज पाहायला मिळते. कडवी लढत आपण पाहू शकाल. 27 रन्स. तसं म्हटलं जातं आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा कायम सोबत ठेवावा लागतो आणि यावेळेला जिया याने तेच काम केलं. 3 षटकांचा खेळ अखेरीस 9च्या सरासरीने 27 धावा 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होत्या. आमदार चषक 2021चा हा शानदार क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. बहुजन विकास आघाडीचे फ्लॅग लहरताना हवेचा झोत दर्शवतात की कोणत्या फलंदाजाला लेफ्ट या राईट फलंदाजाला मात्र पोषकदायक आहे. यावेळेला बॅकफुटला गेले सुरेख पद्धतीने. अगोदरच मात्र थोडीशी घाई केली होती संजय यांनी. मात्र या ठिकाणी पाहता पाहता चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 धावा या फलकावर पाहायला मिळतात. याच महिन्यामध्ये 28 ते 31 असा क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे खार्डीच्या मैदानात. एक चांगली स्पर्धा येते 51,000 ची. केतन भोईर यांचं मी खूप खूप ऋणी राहतोय ज्यांनी आम्हाला समालोचनाची संधी त्या ठिकाणी प्राप्त करून दिले. पुन्हा एकदा विरल नायर त्या स्पर्धेला जरूर आवश्यक असतील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 28 रन 28 धावा 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला मोठा फटका आणि सरळ चेंडू मात्र ह्यूज 6. अप्रतिम. तुषार किनी यांच्या स्वागतासाठी मॅग्निफिसंट टायमिंग. फॅन्टॅस्टिक बॅटिंग. DJ Sajan. गणित विजय खेचून आणलाय गावातल्या पोरांनी. गणित विजय खेचून आणलाय संघाच्या पोरांनी. 34 रन्स 34 धावा फलकावर पाहायला मिळतात. भावेश दमदार फटकेबाजी झंझावती खेळी करण्यास उत्सुक आहे. हीच ती संधी आपल्याला पाहायला मिळते. कारण फलंदाजाने मात्र निराश जरूर केलं. परंतु 7व्या क्रमांकाचा फलंदाज अर्थातच पिंच हिटर म्हणून भावेश याच्याकडे पाहिलं जातंय. हलक्याच्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. साईला मात्र या ठिकाणी रिस्पेक्ट देत आहेत. एकदा वर्जित केली जाते. जिया मात्र पुढे सरसावत आहेत. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 35 रन 35 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4था आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. तिसरा कॉल असेल माऊली 11 खार्डी आणि मैत्री सफाळे दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. अगेन्स्ट द टर्न प्रश्न विचारला होता साईने उमेशला की या चेंडूवर खेळू शकशील का, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अनसक्सेसफुल ठरला गेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 रन 35 धावा. सकाळच्या सत्रामध्ये आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. अप्रतिम. क्या बात आहे साई. जबरदस्त. या वेळेला जर आपण पाहिलं तर सुंदररित्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. कमी प्रमाणात असे गोलंदाज असतात की दोन्हीही टर्न त्यांच्याकडे प्राप्त असतात आणि ते टर्न मात्र यावेळेला स्विंग पाहायला मिळत आहे ते साई यांच्या माध्यमातून. नाईस बॉलिंग. यावेळेला ऑफ साइडला क्रॅकिंग शॉट. ग्लोरियस मॅग्निफिसंट एज अ बुलेट प्रमाणे चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. गेंद बल्ले से ऐसे निकली जैसे बंदूक से गोली, गोली के रफ्तार से निकलते हुई गेंद. 4 रन. तुषार गरज यांचं चौकाराने स्वागत. DJ Sajan. गणित विजय खेचून आणलाय गावातल्या पोरांनी. गणित विजय खेचून आणलाय संघाच्या पोरांनी. चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 रन्स 39 धावा. उमेश पहिले 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर यावेळेला रिस्क घेण्याचा प्रयत्न जरूर केला. एक तंत्रशुद्ध फटका कसा असावा याचा परिपूर्ण प्रत्यय या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळाला.
धावसंख्या 39 रन्स 39 धावा. आता मात्र लयबद्ध झाले दोन्ही फलंदाज उमेश आणि एका साईडला भावेश. दोन्ही फलंदाज आता जाणतायत की जगातील सर्वात चांगला टॉनिक कोणता आहे मित्रांनो, तर ते जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आयुष्यभर थकत नसतो. हे मात्र दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी प्रत्येक मात्र या ठिकाणी जरूर दर्शवला गेलाय. धावांची गती स्कोरबोर्डवर 39, लॉस ऑफ 5 विकेट. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. आतापर्यंत 23 मिनिटे झालेली आहेत. 2 षटकं अजून फेकायचे आहेत. तुमच्याकडे फक्त 7 मिनिटे राहिले. 30 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी दिला जातोय. आमच्या साईड स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मिस्टर अल्पेशजी भोईर, त्यानंतर योगेशजी गरज, ज्ञानेश्वर केनी, रोहिदास पाटील. ॲक्युरेट लक्ष चहू बाजूने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. महेंद्र भोईर आमच्या मुख्य मंचावर आहेत. आशिष भोईर, अंकुश भोईर असेल. शरदजी गरज खूप चांगल्या प्रकारचं कॉपरेट केलं या स्पर्धेला. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर स्वप्नील भोईर यांच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकतायत अशोकजी किनी या ठिकाणी विठ्ठलवाडीवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करेन की सर आपण सन्मानानं व्यासपीठावर येऊन आसनस्थान व्हायचंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 39, 39 धावा. अप्रतिम सुरेख टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. बाउन्स, अपेक्षित बाउन्स कसा असावा याचं परिपूर्ण मात्र उसळी घेणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेल्यानंतर मात्र उसळी घेणाऱ्याच खेळपट्ट्या आपल्याला पाहायला मिळतात. आज खरा कस मात्र जरूर लागेल. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली एक दमदार आणि काळजी वाहू कर्णधार असेल तर अजिंक्य रहाणे याच्याकडे पाहिलं जातं. 12वं शतक मात्र मेलबर्नच्या मैदानात त्यांनी झळकावलं गेलं. मोहम्मद अझरुद्दीन यांची मात्र बरोबरी जरूर केली गेली. आणि जेव्हा जेव्हा अजिंक्य रहाणेच्या बॅटमधून शतक आले तेव्हा तेव्हा संघ मात्र भारतीय विजयी झालाय. हे प्लस पॉइंट. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑन साईडला हा चेंडू निघून जातोय मात्र मिसफील्डचा फायदा. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता वेलकम बाउंड्री, 4 धावा. तर धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 43 रन 43 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. उमेश अँड भावेश काय कमालीचं आतापर्यंत प्रदर्शन केलं गेलंय. दोन्ही फलंदाजांनी मात्र एक फायटिंग स्कोरकडे वाटचाल करण्याचा धाडस घेतलाय. यावेळेला प्लेड ऑन बॅटची एज, बॅटचा टो लागला होता आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून प्लेड ऑन फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 6. 6 गडी बाद. धाव संख्या 43 रन. रन 43 धावा. 6 गडी बाद. आतापर्यंत 4 गडी बाद केलेत आपल्या हातखंडामधून. दुसऱ्या स्पेलमध्ये 1 गडी बाद जरूर केला. पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं तर 3 गडी बाद केले होते. जिया सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण या ठिकाणी देत असताना नवीन येणारा फलंदाज मिस्टर आदेश आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू मॅन इन ऑन द क्रीज. 6 गडी बाद 43 अशी स्थिती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतिम टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा मात्र चेंडू निघून जातोय स्वप्नील भोईर याच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक बहुजन विकास आघाडी पुरस्कृत विराटन बुद्रुक प्रेझेंट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने ही स्पर्धेचं आयोजन नियोजन ऑल इज वेल नेत्रदीपक असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक स्पर्धा विटी लाईनचा वर्ल्ड कप रॉकी चषक म्हणून जो ओळखला जाईल 19 ते 24. यावेळेला बॅटची एज, चेंडू मात्र निघून जातोय मागे. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल. एका धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 44 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाले. ते 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 44 धावा, 44 रन्स.
टॉस करण्यासाठी माऊली 11 खार्डी आणि तसेच मी विनंती करेन ना मैत्री सफाळे, दोन्ही संघाचे कर्णधार मैत्री सफाळे संघाचे आलेले आहेत. थोड्याच वेळात टॉस या ठिकाणी आपण पाहू शकाल. खूप सुंदर पद्धतीने येल्लो बलून आपल्याला पाहायला मिळतोय. शरदजी अनंत गरत यांच्या माध्यमातून मात्र जे पाहायला मिळतं खूप छान पद्धतीने मात्र ते सजवलं गेलंय आणि काहीच कुठेही मात्र कमी नाहीये. या स्पर्धेने खळून दिलेलं नाहीये. हीच मात्र खासियत या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच या स्पर्धेला पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल अल्पेश भोईर, योगेश गरत अँड ऑल टीम च्या माध्यमातून. धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 44 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येईल मिस्टर साई. चला टीम टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका. पुन्हा एकदा गोलंदाज ऑलरेडी मात्र 28 मिनिटे झालेत. या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर सुंदर स्विंग, यावेळेला स्विंगचे सुलतान म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत चांगल्या प्रकारचा स्विंग, दोन्हीही स्विंग आहेत. असा गोलंदाज मिस्टर साई. मूर्ती लहान कीर्ती महान. कमी वेळेत कमी वयामध्ये मात्र या खेळाडूने चांगल्या प्रकारचं आपलं गावाचं नाव, स्वतःचं नाव उज्ज्वल केलंय. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वर्जित केली जाते, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकीने नोचा इशारा कोणत्या पद्धतीने असेल तर या ठिकाणी आपण पाहतो फ्री, ज्या पद्धतीने मात्र नोचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा इशारा या ठिकाणी पंच आशुतोष व्यवहारे दर्शवत असताना 1+1 2 धावा ऍडेड केले जात आहे स्वप्नील गरत यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 46. बॅटचे जरूर लागले गेले होते, मात्र कॉन्सन्ट्रेशन होतं फलंदाजाचं की फ्री हिटचा इशारा आला होता पंचांच्या माध्यमातून आणि त्या कारणास्तव मात्र क्रीज सोडली नाही. धावांची गती फलकावर आतापर्यंत स्थिर राहते 46 रन. 5वा गडी बाद 21 वर गेल्यानंतर मात्र एक मोठी पार्टनरशिप बिल्ड झाली ती 22 धावांची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज, स्वप्नील भोईर कोणतीही चुकी करत नाही. 7 गडी बाद, धावसंख्या 46, 46 धावा. बॅक टू द डगआउट. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 46 रन, 46 धावा. नाईस बॉलिंग बाय साई आदेश. यावेळेला पुन्हा एकदा मात्र खूपच बाहेर होता आणि पंच त्या कारणास्तव मात्र वळतायत, वाईटचा इशारा करतायत मिस्टर आशुतोष व्यवहारे. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते क्वालिटीचे अंपायर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून नियुक्त केले गेलेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 47. यावेळेला पंचांकडे दाद. यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. मिस्टर आशुतोष व्यवहारे ऍब्सोल्युटली प्लम. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. आदेश बॅक टू द पॅव्हिलियन. काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण, भूटानतील जादू मात्र या ठिकाणी दर्शवली जाते. महेंद्र दादाच्या नावाचा होतोया जय जयकार. सुंदररित्या मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल 47, 47 धावा. काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण साईच्या माध्यमातून. आज साई बाबांचा दिवस, शुभ गुरुवार आपल्याला पाहायला मिळतोय. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर, अर्थातच साई. आणि आज शुभ गुरुवारच्या निमित्ताने मात्र साईने या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण जरूर केलं गेलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 47, 47 धावा. छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा. यानंतर बिग फाईट, बिग मॅच दोन संघांमध्ये. माऊली 11 खार्डी वर्सेस मैत्री सफाळे. या दोन संघांमध्ये आपल्याला एक कडवी लढत पाहायला मिळेल. खूप छान पद्धतीने आमदार चषक 2021 ची चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 195 कंट्रीज मध्ये मात्र ही स्पर्धा
थेट प्रसारित होताना युट्यूबच्या माध्यमातून त्याचं लाईव्ह कव्हरेज करतायत या ठिकाणी मिस्टर नितेश पाटील, पाटील नेटवर्क अँड ऑल टीम, एंटायर टीम पाहायला मिळते. जतीन किनी मॅन्युअल स्कोरर आहे, साहिल शेख कॅमेरामॅन, गुड वर्क त्यांच्या माध्यमातून अनुराग चव्हाण, पुन्हा एकदा गोलंदाज. उलटा चेंडू होता ऑन साईडला, व्यवस्थित त्याचा फायदा उचलता तर आलेला नाहीये. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकीपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 48 रन, 48 धावा. पहिला गडी बाद झाला 4 धावांवर, दुसरा गडी बाद झाला 6 धावांवर, तिसरा गडी बाद झाला 15, चौथा गडी बाद 15, तदनंतर पाचवा गडी बाद 21 आणि पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाची पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली, ती 22 धावांची. आणि तदनंतर मात्र या ठिकाणी 46 वर 7वा गडी बाद झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, धावसंख्या 48. कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाची भूमिका असते. युनिटी स्ट्रेंथ, एक हे सामर्थ्य गणलं जातं क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय चेंडूला, तेवढंच चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण मिस्टर मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अंडरआर्म फेकी केली जाते, तत्पूर्वी बॅट स्लाइड करतायत आणि हा ना करता करता यावेळेला मात्र तिसऱ्या धावेसाठी निघाले होते आणि 2च धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ॲक्युरेट एक्झॅक्टली 50 धावा या फलकावर पाहायला मिळतात आणि 51 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. प्रतिस्पर्धी संघ प्रांजल 11 या संघासमोर आपण पाहू शकाल. दियांश 11 आणि प्रांजल 11 असा सामना हा पहिला रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय या क्रीडा नगरीमध्ये. आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षका राजांच्या माहितीसाठी मात्र या ठिकाणी आम्ही ही माहिती दर्शवतोय. जे युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आमदार चषक 2021 मध्ये 2021. तर या आपण टॉस कडे जाणार आहोत. 2 संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत, माऊली 11 खार्डी आणि मैत्री सफाळे. चला माऊली 11 संघाचे या, माऊली 11 खार्डी संघाचे लवकरात लवकर यायचे आहेत कर्णधार. आदरणीय मिलिंदजी पाटील आणि मिलिंदजी किनी यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. 2 व्यक्तिमत्वांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. या स्पर्धेसाठी जनरेटर व्यवस्था केलेली आहे ते टिळक शेठ या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. पाटील साहेब आमदार आमच्या पाठीशी उभं ते खंबीर. दर वर्षाला करताना स्पॉन्सर आहे साहेब आमचं दिलदार. प्रथम महापौर राजू पाटील यांना त्यांचा सहकार्य लाभलंय र. सुभाषजी घरत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय सर आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2021चा महासंग्राम आपण बघतोय. रोहिदासजी आपलं देखील स्वागत आहे, कारण मॅनेजमेंटमध्ये आपण देखील फार मोठी जबाबदारी या ठिकाणी सांभाळता. माऊली 11 संघ त्याचबरोबर 111 सफाळे असा सामना आहे. दोन्ही संघ तयार आहेत. ओव्हर टू प्रमोद शेडगे, टॉस का बॉस. धन्यवाद प्रशांत आदवडे. तर या ठिकाणी आपण पाहतोय 2 संघाचे कर्णधार आलेत. टॉस अल्पेजी भोईर. सुभाषजी घरत, सुहासजी घरत यांना विनंती करेन सर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल या दुसऱ्या सामन्याचा. तर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माऊली 11 खार्डी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. रोशन किनी या ठिकाणी आपण पाहू शकाल. आज केतन भोईर यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. छाप आणि काटा, हेड अँड टेल, कॉइन स्पिन होतोय.
काट म्हणून रोशन यांच्या मुखातून आला आणि छाप येतोय. धन्यवाद सुहाजी गरत साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. ऑल द बेस्ट या ठिकाणी देत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान योगेशजी गरत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल. आपण असनास्तन व्हायचंय. श्रेयस नाणेफिकीचा कौल जिंकलाय. मोस्ट फॅक्टर इम्पॉर्टंट टॉस असतो, तर एक्झॅक्टली डिसिजन काय असेल आपला? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करणारा प्रतिस्पर्धी संघाबरोबर कधी खेळलेला आहेत या अगोदर? हां, खेळलेले आहेत. मग रिझल्ट काय आला होता? रिझल्ट हार होती. आणि 6 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा मानस असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि त्यासाठी मात्र या स्पर्धेविषयी आमदार चषक, कारण मॅच रनिंग आहे, जास्त वेळ घेणार नाहीये. आमदार चषक 2021 इथे आल्यानंतर प्रसन्न तर वाटली असेल. या अगोदर तुम्ही शिवनेरी चषकामध्ये सुद्धा खेळले गेले होते. नयनकिनी आणि त्यांची संपूर्ण टीमची स्पर्धा होती, परंतु या स्पर्धेमध्ये कसं वाटतं, एकंदरीत फील कसं होतंय? खूप चांगलं आयोजन आहे आणि असा स्टेडियम सारखा फील येतोय. नक्कीच ॲज अ कॅप्टन म्हणून तुझ्याकडे सूत्र दिलेले आहेत, कसं फील करतोयस 2021 मध्ये? चांगलाच फील करतोय. नक्कीच धन्यवाद. श्रेयस जास्त बोलत नाहीयेत, परंतु बोलके आहेत, परंतु तुषार गरत कधी बोलत नाहीयेत. तर रोशन, नाणेफिकीचा कौल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मनाच्या विरोधात फलंदाजी करायची आहे. 6 षटकांमध्ये एक्झॅक्टली माइंडमध्ये काय टोटल असेल? 60च्या वर करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच इथे आल्यानंतर कसं प्रसन्नता वाटतंय? या अगोदर सुद्धा स्पर्धा झाली होती, परंतु इथे अल्पेश भोईर आणि त्यांची संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली त्याबद्दल 2 शब्द काय वक्तव्य करतील? आयोजन तर मस्तच केलं आहे आणि गेल्या टायमाला पण इथे आम्ही मॅच केला तेव्हा पण चांगलंच होता आणि आता त्यापेक्षा अति चांगलं केलं आहे. त्यामुळे बरं वाटतं, खेळायला पण मजा येईल आणि पिच वगैरे व्यवस्थित आहे, त्यामुळे बरं वाटेल. नक्कीच ॲज अ कॅप्टन म्हणून केतन भोईर यांना आपल्या मुखातून शुभेच्छा. केतन यांना माझ्यातर्फे आणि टीमतर्फे, माऊली टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आज त्याचा परफॉर्मन्स आणि आम्हाला अंतिम विजेत्यावर न्यावं एवढी विनंती करतो. नक्कीच धन्यवाद. दोन्ही संघाचा आम्ही या ठिकाणी आपण पाहू शकाल सुंदररित्या मात्र मॅग्निफिसंट कॅच, पायाचा आहे झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होऊ शकतील. मिलिंदजी पाटील यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी अल्पेश भोईर यांना मी विनंती करेन. तर अनुराग चव्हाण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. अनुराग चव्हाण मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामॅन. तर नाणेफिकीचा कौल जिंकलेला आहे न्यूज सेंटर प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपण पाहू शकाल. मैत्री सफळे ऑन द टॉस अँड डिसाइड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर प्रशांत जाधवडे, एक स्पेशलिस्ट हिंदी समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. या आपण त्यांचा गोड आवाज ऐकूया. शुक्रिया प्रबोध. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं आमदार चषक 2021 का घमासान मुकाबले की अगर बात करें तो पांजिल 11 और दियाश 11 के बीच मुकाबला चल रहा है और 51 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. आज का दूसरा दिन है और अल्पेश भोईर, योगेश गरत, रोहिदास पाटिल, महेंद्र भोईर, ज्ञानेश्वर किली, इन्होंने 4 चांद लगाए टूर्नामेंट को बहुत खूबसूरत बनाने के लिए. आज तो बलून भी आकाश की तरफ जा रहा है. एक बार फिर ये कॉम्पिटिशन होती हुई हवा भी. एक बार फिर गेंदों की बात करें तो बहुत सारी गेंदे. बहुत अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, विकेट के सामने पाए गए. स्विच हिट करने का प्रयास किया गया था. बहुत बड़ा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. शुक्रिया. रन संख्या 3 रन 2 विकेट के नुकसान पर मनीष और धीरज बैक टू द पेवेलियन चले गए हैं और आशीष की अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं और ऊंचे कद के गेंदबाजी, तो हाई मैक्सिम से गेंदबाजी होगी और स्टंप के अंदर फिनिश कर रहे हैं. सबसे बड़ी बात ये गेंद थी एक बार फिर मिडल स्टंप पर और स्विच हिट करने का प्रयास, गेंद को रीड नहीं कर पाए, वहां परेशानी हुई और 2 विकेट ले. आपने देखिए 51 रनों का टारगेट रखा है तो गेंदबाजों को अपना काम करना होगा. 36 गेंदें 51 टेनिस क्रिकेट में ज्यादा नहीं होते और दूसरी बात टेनिस की गेंद है तो गेंद जब बल्ले के बीचों बीच लगती है तो बहुत दूर जाती है बाउंड्री लाइन के बाहर. नए बल्लेबाज मैदान के अंदर अनिकेत पहुंच चुके हैं. संजय 30 नंबर पर खेल रहे हैं तो 30 नंबर भी बहुत महत्वपूर्ण है. विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है. चौथे नंबर की बात करें तो भारत के लिए श्रेयस अय्यर काम कर रहे हैं. इससे पहले युवराज ने बहुत अच्छा काम किया था. जिम्मेदारी बहुत ज्यादा इसलिए क्योंकि 2 विकेट गिरे हैं. जजमेंट पॉइंट, कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है. एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मिड ऑफ इस बार दायरे के अंदर रखा हुआ. थोड़ा जो कि फील्डिंग की जमावट को अगर देखें तो इनकी लेन जो होगी ऑफ स्टंप के बाहर
दिशा जो होगी ऑफ स्टंप के बाहर होगी। एक बार फिर ये फील्डिंग के अनुरूप गेंदबाजी करेंगे तो फिर मेरे हिसाब से बड़ी बात है, लेकिन कितना नियंत्रण होगा देखने वाली बात। देखिए मैंने पहले कहा कि इस शॉट के लिए खिलाड़ी तैनात है, फील्डिंग अगर बेहतर होगी तो बहुत अच्छी बात है, क्योंकि डीप एक्स्ट्रा कवर बाहर है, कवर पॉइंट है, तो आपका टिप का ऑफ स्टंप के बाहर होना चाहिए। जैसे कि कहते हैं कि बल्लेबाज को अपने ऑफ स्टंप का पता होना चाहिए, उसी तरह से गेंदबाज को अपने जो कि फील्डर का पता होना चाहिए, फील्डर कहाँ लगाए हैं। सोच अच्छी है कप्तान। और एक बार फिर अगर देखें तो गेंदबाज की रन संख्या सिंगल के साथ 4 रन। शॉट भी बहुत अच्छा था अनिकेत की तरफ से, ये भी बहुत बढ़िया तरीके से पुल टॉस बना के खेल दिया। डीप एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं। मिसफील्ड अलाउ द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। तालियां बज रही हैं, डगआउट में तालियों की आवाज मैं सुन रहा हूं। ये बहुत अच्छा माहौल बना। एक क्रिकेट की बात करें तो एक अच्छी क्रिकेट मैदान के अंदर चल रही है। रन संख्या 6 रन 2 विकेट के नुकसान पर बल्ला चाहिए मैदान के अंदर, खास करके बल्लेबाज के लिए। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज संजय है। हम जो कमेंट्री आपको सुना रहे उससे पहले कमेंट्री किसने सुनाई थी एक बार फिर आपको बताता हूँ। उस जो कि जहाबाज जो कि आदमी का नाम है संजय, जो महाभारत में हमने वो कहानी सुनी थी। अब मैदान के अंदर जो है संजय 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। सारी कहानी संजय ने बताई थी। जो सारा रण संग्राम हो रहा था मैदान के अंदर भी रण संग्राम चल रहा है। बहुजन विकास आघाडी विराथन प्रेसिडेंट आमदार चषक 2021 नाउ स्कोर 6 प्लस 2 विकेट चेसिंग टार्गेट ऑफ 51 रन। आणि आता 51 धावांचा पाठलाग करत असताना धावपलका धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 झाल्यात। बाद झालेले फलंदाज मनीष त्यानं आपलं खातं निश्चित केलं होतं। 3 धावांवर तो खेळत होता, मात्र त्यानंतर एक चुकीचा फटका खेळून तो बाद झाला। धीरजने मात्र आज अपना भोपड़ा फोड़ता है तो खाते खोल सकले नहीं है। आउट फॉर डक। संजय 2 पर खेल रहे हैं। अनिकेत की बात करें तो 1 पर बल्लेबाजी करें। थोड़ी देर के लिए खेल रुका हुआ है। एक बार फिर मैं सुभाष की तरफ जाऊंगा, छोटी सी जो कि एक गाने की धुन सुनेंगे और वापस आएंगे। बिल्कुल अंपायर इशारा कर रहे हैं घड़ी की तरफ। रन संख्या 6 रन, क्योंकि आपके लिए 30 मिनट का समय दिया गया है। यह मुकाबला अगर देखें तो बहुत अच्छा मुकाबला है आमदार चषक 2021 में। जो दर्शक अभी हमारे साथ जुड़ चुके हैं मैं आपको बताना चाहता हूँ, प्रांजल 11 और दियांश 11 के बीच मुकाबला चल रहा है। प्रांजल ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया। दियांश ने 50 रन बना 51 रनों का लक्ष्य रखा है प्रांजल के सामने। ओ क्या गेंद थी ये, आगे वाली गेंद को पीछे खेले हैं इसीलिए परेशानी और थोड़ा दुविधा में। पहली 2-3 गेंदों की बात करें या इससे पहले 2 गेंदें थी आपने फ्रंट फुट पर खेली थी, ये थोड़ा बैक फुट पर खेले। बिंदी गेंद के साथ एक सफल ओवर की समाप्ति हुई। रन संख्या कुल मिलाकर 6 रन 2 विकेट के नुकसान पर। एक ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आते हैं। आप देख रहे हैं आमदार चषक 2021। बहुत ही सुंदर आयोजन इस टूर्नामेंट का, शानदार तरीके से टूर्नामेंट आगे बढ़ रहा है। शुक्रिया विजय। मैदान के अंदर चर्चा जारी है। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। समय के नजाकत को समझो। एक बार फिर अंपायर देखिए घड़ी की तरफ देख रहे हैं, घड़ी के साथ आपको चलना होगा। चर्चा भी होनी चाहिए लेकिन ज्यादा नहीं होनी चाहिए। रन संख्या 6 रन 2 विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो दूसरा ओवर लेके प्रमुख गेंदबाज आएंगे, गेंदबाजी करेंगे उदय। और स्ट्राइकर इन पर बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज अनिकेत डटे हुए हैं। 4 नंबर पर बल्लेबाजी कर रहे हैं। मिडिल ऑर्डर में हम जब बल्लेबाजी कर रहे हैं तो थोड़ा धैर्य के साथ क्रिकेट खेलने की जरूरत होती है। 4था नंबर, 5वां नंबर, 6ठा नंबर, आपको फिनिशर बनना होता है। अब देखिए शुरुआत इतनी अच्छी नहीं है, बहुत ही जबरदस्त स्टार्ट किया है। बिल्कुल घड़ी की तरफ सबकी निगाहें होनी चाहिए। 6 ओवर का मैच है तो हर मैच 6 ओवर का होना चाहिए, इसलिए जो खिलाड़ी वो थोड़ा सपोर्ट करेंगे। आमदार चषक 2021 का महासंग्राम चल रहा है। गेंदबाजी में परिवर्तन, उदय गेंदबाजी करेंगे। एक फ्लाइंग स्लिप पॉइंट, एक कवर पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर दायरे के अंदर है। अब हमें खेल दिया लेकिन खिलाड़ी तैनात, गेंद के नीचे खिलाड़ी। बल्लेबाज बैक टू द पेवेलियन। शॉट अच्छा था, भाग्य का साथ नहीं मिला, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, गॉन सफलता मिली। अर्जवती माझ्या प्रेमात पडल। थैंक यू डीजे।
जिस खिलाड़ी ने कैच लिया, इनका नाम था नयन, वो आके कैसे हटा सकते हैं। बहुत अच्छा कैच इन्होंने लिया, शानदार कैच था। और जिस तरह से ये कैच लिया गया, तकनीक अच्छी थी, थोड़ा सा तकलीफ सामने वाले को देते हुए। शॉट खराब नहीं था, थोड़ा सा भाग्य का साथ बल्लेबाज को नहीं मिला। रन संख्या 6 रन 3 विकेट के नुकसान पर। विकेट्स आर फॉलिंग इन अ रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड। नाउ नीड अ पार्टनरशिप, साझेदारी चाहिए। और इसीलिए मैंने कहा कि मिडिल ऑर्डर में जब आप बल्लेबाजी करें तो धैर्य की जरूरत होती है, संयम की जरूरत होती है। और एक तरफ अगर देखें तो आशीष और उदय आग उगल रहे मैदान के अंदर, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा। 29 गेंदों का खेल शेष है, 45 रनों की जरूरत है। नितेश शुक्रिया, बहुत सारी जानकारी बिल्कुल हमें मिलने वाली है। हमारे दोनों स्कोरर अच्छा काम करेंगे। जतिन किनी जो कि हमारे अपडेटर हैं, पार्टी नेटवर्क के जो प्रोप्राइटर की बात करें तो नितेश पाटिल, सारे अपडेट्स, उसके साथ 101 का चैनल और एक चैनल जो रहेगा 800 का चैनल। आप देखिए, एक बार फिर जा सकते हैं, केबल के माध्यम से टीवी पर ये टूर्नामेंट देख सकते हैं। इसीलिए देखिए, ये इसका एक अच्छा बैलेंस बनाने की कोशिश ऑर्गेनाइजर कर रहे हैं। मराठी की कमेंट्री चाहिए, हिंदी की कमेंट्री चाहिए, इसका भी एक बैलेंस बनाने की कोशिश कर रहे हैं। सब एक बार फिर देखिए, बार बार बता, एक बार फिर दूसरी वार्निंग दी गई है। आशुतोष व्यवहार है, बार बार बता कि ज्यादा समय नहीं जाना चाहिए। ओ टप्पा ऑफ स्टंप के बाहर है, ऑन साइड की तरफ गेंद को खेलते हुए दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद। जब तक इस गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए सिंगल चुरा लिया है। सिंगल के 7 रन संख्या कुल मिलाकर 7 रन 3 विकेट के नुकसान पर। देखिए, मैं एक बार फिर फील्डिंग करने वाले टीम के लिए बताना चाहता हूं कि समय ज्यादा ना ले, क्योंकि इसके बाद में माउली 11 और सफाली के बीच मुकाबला रहेगा। अक्षय 11 ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। फिलहाल इस मैच की तरफ अगर देखें तो 7 रन 3 विकेट के नुकसान पर 51 रनों की जरूरत है। दायरे के अंदर मैदान का खिलाड़ी है, एक खिलाड़ी फाइन लेग का दायरे के अंदर है। अभी देखिए, जो फ्लाइंग स्लिप का खिलाड़ी कह रहा है कि आपको थोड़ा ऑफ स्टंप के बाहर डालना चाहिए, तो वाइड बॉल का इशारा इस वक्त अंपायर की तरफ से होता हुआ। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं। लाइन लेन पर अगर निर्भर रहेंगे तो बिल्कुल अच्छी बात होगी। थोड़ा कंट्रोल चाहिए, अनुशासन की जरूरत है। आमदार चषक 2021 का दूसरा दिन चल रहा है। प्रांचल 11 को जीतने के लिए 51 रनों की जरूरत है। रन संख्या 8 रन 3 विकेट के नुकसान पर। इससे पहले स्विच इट करते हुए बल्लेबाज परेशान हुए हैं, विकेट गिरा है, तो एक बार फिर उसी तरह का शॉट खेलने की कोशिश की थी। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। मैग्निफिसेंट बॉलिंग, बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर हो रही है। अच्छी गेंदबाजी होती हुई बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं, रन बनाने के लिए जूझना पड़ रहा है। टप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद को ऑफ स्टंप के बाहर जाके ऑन साइड की तरफ खेलने का प्रयास। सबसे बड़ी परेशानी क्या है कि गेंदबाज जो बहुत अच्छी गेंदबाजी कर रहा है, बल्लेबाज गेंद के पिच तक नहीं पहुंच पा रहा है, गेंद को रीड नहीं कर पा रहा है। इसीलिए तो कहते हैं कि अच्छे लोग और अच्छी किताबें तुरंत समझ में नहीं आती, उनको पढ़ना पड़ता है। तो गेंदों को पढ़ना बहुत जरूरी है, गेंदों को रीड करना बहुत जरूरी है, तब जाकर के आप अच्छी पोजीशन बना पाओगे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बार बार देखिए, हर बार स्विच इट करने का प्रयास। सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है, उंगली टेढ़ी करके एक बार फिर कुछ करने की कोशिश कर रहे हैं। लेकिन आप देखिए, सिंगल लेकर दूसरी इनकी तरफ जाइए, नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज है, इनके पास क्षमता है कुछ अलग करने का प्रयास। लेकिन तारीफ करनी होगी, गेंदबाज की कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, बांध के रखा है। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। ये काफी ऑफ स्टंप के बाहर चले गए थे। इतनी छोटी गेंदबाजी करोगे तो कहां छोड़ने वाले हैं, लाइन से फटके तो पड़ेंगे फटके। एक बार फिर मेरे हिसाब से ये शॉट भी हटके है। मैग्निफिसेंट स्ट्रोक, शुक्रिया डीजे। देखिए एक बार फिर कितना दूर चले गए थे ऑफ स्टंप के बाहर, और पूल करने का मौका मिला, कहां छोड़ने वाले हैं। तो आखिरी गेंद तो मेरे हिसाब से इतनी अच्छी नहीं थी, खराब थी, उसके ऊपर प्रहार किया गया और इसी के साथ रन संख्या बढ़ती हुई कुल मिलाकर 14 रन 3 विकेट के नुकसान पर। 2 ओवर का खेल इंटरेस्टिंग रहा, रोचक रहा। एक बार फिर बल्लेबाज ने कुछ अजीबोगरीब शॉट खेले, कुछ अच्छे शॉट खेले, फील्डिंग का स्तर बहुत अच्छा रहा। आफ्टर 2 ओवर नाउ स्कोर 14 पर लॉस ऑफ 3 विकेट। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए है साई, और वो 5वें नंबर पर बल्लेबाजी कर रहे हैं। एक तरफ बल्लेबाज संजय ने थोड़ा स्ट्रगल, 3 बिंदी गेंदें खेली, अलग अलग शॉट खेले, लेकिन उसके बाद में ये शानदार छक्का है, थोड़ा सा मोमेंटम मिलेगा। एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 7च्या सरासरीने धावफलका धाबा आहेत त्या 14। 18 चेंडूत आता किती धाबांची आवश्यकता आपण बघूया, ज्या पद्धतीने ते समीकरण बनलेलं आहे। 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 51 धाबांपर्यंत मजल मारायचे आहेत। आमचे 37 धाबांची आवश्यकता।
गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी करने के लिए आशीष प्रमुख गेंदबाजी करने के लिए आए हैं। इनसाइड आउट बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए इस बार गेंद पॉइंट की तरफ जा रही है। सुंदर फील्डिंग कवर के खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए। हड़बड़ाहट है मैदान के अंदर। देखिए क्रिकेट का मैदान हो या जिंदगी का मैदान, दबाव जब होता है ना तो हड़बड़ाहट होती है, बहुत सारी गलतियां होती है, लेकिन इस दबाव में आपको बिखरना नहीं है, निखरना है। जो रोहित शर्मा बहुत अच्छी तरह से करते, एक विराट कोहली बहुत अच्छी तरह से करते, वीरेंद्र सहवाग ने हिंदुस्तान की टीम के लिए किया था, माइकल बेवन ने ऑस्ट्रेलिया के लिए किया था, वही काम फिनिशर की जरूरत है, तब जाकर बात बढ़ गई। 15 रन 3 विकेट के नुकसान पर। ये कमाल का शॉट है, बहुत सुंदर तरीके से स्विच हिट किया, लेकिन खिलाड़ी है इस शॉट के लिए जो कवर पॉइंट पर 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं और यहाँ तकलीफ होती भी। रनआउट के तौर पर बल्लेबाज वापस जाएंगे। वो हड़बड़ाहट की मैं बात कर रहा था, कंसंट्रेशन की बात कर रहा था, वही कहानी है। बहुत ही खराब क्रिकेट मैदान के अंदर रन तो 2 बनने चाहिए थे, नहीं बने हैं। तालमेल की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम। आई भक्तांना पावली। शुक्रिया डीजे। बहुजन विकास आघाड़ी विराटन प्रेसिडेंट आमदार चषक 2021 का महासंग्राम आप देख रहे हैं। विराटन के ऐतिहासिक मैदान पर चल रहा है एक जबरदस्त मैच और जो दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं सभी का स्वागत है। मुकाबला अगर देखें तो बहुत इंटरेस्टिंग चलता हुआ प्रांजल 11 और दियांश 11 के बीच मुकाबला। जब तक मैदान के अंदर बल्लेबाज संजय है तब तक टाइगर जिंदा है, मैच ऑन रहेगा, लेकिन दूसरी एंड से थोड़ा सपोर्ट नहीं मिल रहा है। कुणाल की बात करें तो बहुत अच्छे खिलाड़ी हैं, नंबर 6 पर आए हैं गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आशीष। सुंदर तरीके से, बहुत बढ़िया तरीके से, नजाकत भरा शॉट, 4 रन मिलने चाहिए, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार, तालियां बजाने का मौका मिलेगा। सतमरी धावली, आई सतमरी धावली, सतमरी धावली, तशी होईल पावली, सतमरी धावली, तशी होईल पावली। शुक्रिया डीजे, बहुत ही अच्छा शॉट था, फाइंडिंग बॉडी लाइन की तरफ खेलते हुए खूबसूरती के साथ, चतुराई के साथ। ये थोड़ा ज्यादा हो गया, ये ज्यादा हो गया। एक बार आप जो कि चतुराई के साथ खेले, एक बार फिर उसके बाद में शूटिंग करने का प्रयास किया गया। कहते हैं प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उसे बड़ा करता है, और चारों खाने चित कर दिया। शानदार गेंदबाजी। चर्चा आहे हो खरोखर, गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर। हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर, हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर। अल्पेश भोईर, योगेश घरत, रोहिदास पाटील, महेंद्र भोईर, ज्ञानेश्वर केडी यांच्या माध्यमातून एक मानाची स्पर्धा आपण बघतोय। या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे। धावफलकात धाबा आहेत 20-51 धावांचा पल्ला गाठायचा आहे प्रांजल 11 संघाला। एक अत्यंत चांगला सामना, रोमहर्षक सामना, रंगतदार सामना मैदानामध्ये आपण पाहतोय। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है जो इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं पार्टी नेटवर्क के माध्यम से। आमदार चषक 2021 का ये मुकाबला क्या और रोचक बनेगा, देखने वाली बात है। 7वें नंबर पर बल्लेबाजी करने के लिए स्वप्निल आए हैं। एक एंड पर कुणाल डटे हुए, सेठ बल्लेबाज बैक टू द पेवलियन चले गए, वो सबसे बड़ी समस्या रहेगी प्रांजल के लिए। थर्ड बैट पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी है। अच्छी गेंदबाजी अविनाश द्वारा। ओ ये गेंद क्या एक बार फिर देखे, बहुत अच्छी गेंद नहीं है, काफी लेग स्टंप के बाहर जाती हुई, तो अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा होता हुआ। ब्रॉकल में जाना चाहते, जड़ में गेंदबाजी करने की कोशिश, सोच अच्छी थी, लेकिन थोड़ी सी दिशा जो है लेग स्टंप की तरफ जाती भी, लेग स्टंप के बाहर जाती भी, इसीलिए वाइड बॉल का इशारा हुआ। रन संख्या कुल मिलाकर 21 गेंदों की बात करें तो इस ओवर की 2 गेंदें शेष है। 21 5 विकेट का नुकसान पर। कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करनी पड़ेगी। रक्षात्मक स्ट्रोक, टेनिस क्रिकेट में रक्षात्मक स्ट्रोक ज्यादा देखने का मौका नहीं मिलता है। इस सीजन में मेरे हिसाब से ये पहला रक्षात्मक स्ट्रोक है। बैटर पैड को एक साथ लेते हुए पहली बार इस तरह का स्ट्रोक खेला हुआ है, लेकिन इसकी जरूरत है, समय के भाग को पूरा करने की जरूरत है। 22 रन 4 विकेट के नुकसान पर। 5वां विकेट गिरा है जो आखिरी विकेट था, खास करके संजय का। शाही का विकेट। रन संख्या कुल मिलाकर 22-22।
अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार उड़ाया आसमान की तरफ, खराब गेंद सही नसीहत देते हुए और बल्ले के बीचों बीच एक मधुर संगीत बजता हुआ, मीठा संगीत बजेगा तो एक बार फिर गाना आएगा। शुक्रिया दीजिए। 3 ओवर का खेल, रन संख्या 28, जीतने के लिए 51 रनों की जरूरत है। प्रकाश जुबल यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती सर आपण आसनस्थ व्हा। एक अत्यंत शानदार अशी स्पर्धा आपण बघतोय, व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे। बहुजन विकास आघाडी विराटन प्रेसिडेंट आमदार चषक 2021 आपण बघतोय। 1 लाख मुलाची स्पर्धा आहे, लाख मुलांच्या माणसाने आयोजित केलेली स्पर्धा आहे। अत्यंत शानदार असं संयोजन या स्पर्धेचं आपण बघतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रात आता या स्पर्धेचा बोलबाला आहे। शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत, 51 पर्यंत प्रवास आहे। आता मध्येच 18 धावांची आवश्यकता, अजून 18 चेंडू आहेत आणि 23 धावांची आवश्यकता। शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि 23 धावांची आवश्यकता। ज्या पद्धतीने हा खेळ सुरू आहे, इथून जो षटकार आलाय तो थोडासा मोमेंटम निश्चित बैट्समैन देऊ शकतो। आखिरी 18 गेंदों का खेल से 23 रनों की जरूरत है। मैच में कमबैक करने की कोशिश यहाँ प्रांजल इलन की टीम कर रही है। गेंदबाजी में अब परिवर्तन होगा, आशु को मौका मिलेगा, क्योंकि प्रमुख गेंदबाज आशीष की बात करें तो बहुत अच्छी गेंदबाजी करने का प्रयास किया। ये बेहतर है सिंगल लेके दूसरी एंड की तरफ जाइए, क्योंकि ये भी एक बार फिर एक बहुत बड़ा रोल आपको दिया गया। एक एंड पर बल्लेबाज की बात करें तो शानदार बल्लेबाजी करे कुणाल 6 पर, और वो फुल टॉस गेंद के ऊपर जो छक्का लगाया था उसके बाद इनका कॉन्फिडेंस बहुत ऊपर जाता था। 17 गेंदों का खेल से 22 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। क्रूशियल मैच चलता हुआ प्रांजल के लिए, ध्यान स्टीलन के लिए विकेट की सख्त जरूरत। ये भी उड़ा आसमान की तरफ, हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका, बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। वाह भाई वाह, इस मैच में बल्लेबाज जान डालते हुए। सोलह गेंदों का खेल से 16 रनों की जरूरत है। मुकाबला बहुत अच्छा चलता हुआ, मैच में कमबैक करने की कोशिश पंजवेल की तरफ से होती हुई। ये उड़ाया है लेकिन खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद, बहुत दूर गेंद जाती भी। ये तो आसान कैच को छोड़ दिया है। पकड़ो कैच जीतो मैच, ये कैच होना चाहिए था। अगर कैच पकड़ते तो मैच पकड़ते। विकेट की सख्त जरूरत है, क्योंकि 5 विकेट खोए हैं। अब यहां से दियांश को अगर जीतना है तो इनके पास एक ही मंत्र है, जल्दी आप विकेट लीजिए। साझेदारी अगर बनती है तो एक बार फिर सरदर्द का कारण हो सकती है। 15 गेंदों का खेल शेष है, 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मैच बन सकता है, ऐसा नहीं कि मैच नहीं बनेगा, दियांश भी मैच बना सकती है। आधी टीम पैवेल में लौट चुकी है, लेकिन एक खिलाड़ी, शेरदिल खिलाड़ी मैदान के अंदर है, वो है कुणाल। बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। अगली गेंद के साथ लेफ्ट आर्म डाउन विकेट, सुंदर तरीके से इस गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन की तरफ। लो पुल टॉस गेंद थी, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ रन संख्या बढ़ती हुई, डगआउट में तालियां बज रही है। अब 14 गेंदों का खेल से 13 रनों की जरूरत है प्रांजल 11 को जीतने के लिए। क्या मैच चल रहा है, बहुत अच्छा मुकाबला चलता हुआ। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग। आमदार चषक 2021 में क्रिकेट का रंग चढ़ा हुआ है। 13 अब गेंदों की बात करें तो 14 गेंदों का खेल शेष है, 13 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अशुभ, और खिलने की जिम्मेदारी होगी स्वप्निल की। एक अलग किरदार भी ये खिलाड़ी है, क्या सरदार बनेंगे देखने वाली बात है। विकेट की सख्त जरूरत है गेंदबाजों को। बढ़िया गेंद, लेकिन चतुराई के साथ बल्लेबाजी। इन्होंने बेहतर क्रिकेट के लिए सिंगल के साथ आगे बढ़ेंगे। ये देखिए ये क्या कर रहे हैं मैदान के अंदर। टाइगर इनके बल्लेबाज को देखिए, अब हड़बड़ाहट की जरूरत नहीं है, कंसंट्रेशन की जरूरत है, क्योंकि ये जो मुकाबला बहुत रोचक बन सकता है। 13 गेंदों का खेल है और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। ये ओवर जो है, और इस ओवर की ये बहुत महत्वपूर्ण गेंद होगी। आखिरी गेंद है, 13 गेंदे 12 चाहिए। मैच बहुत इंटरेस्टिंग मोड पर है। लेफ्ट आर्म राउंड विकेट, और खूबसूरत शानदार शॉट। एक बार फिर लाइन खराब थी, ऑफ टर्म के बाद रूम था, इसका फायदा उठाते हुए गेंद को खेल दिया कवर पॉइंट बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। इस शॉट में स्पेशल क्या था आपको बताता हूं, क्योंकि टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाती हुई गेंद। योगेश की तरफ से मीठे गाने बजाने वाले हमारे जो डीजे ऑपरेटर है सुभाष जी कदम, जो धमखम लगा रहे हैं गाने के साथ, सब का इनाम आया है।
और बीच में पैसा वसूल शॉट भी आया, बहुत ही खूबसूरत शॉट था। इस शॉट की जो स्पेशलिटी आपको जरूर बताऊंगा। 12 गेंदें 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए, कंपलसरी चेस है। तो अब गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ उदय को मौका मिला है। गेंदों में अब जीतने के लिए 8 रनों की जरूरत। अच्छा शॉट, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रनों के लिए जाती भी। 11 गेंदों में अब जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। आर पार की लड़ाई थी, अब एक बार इस मैच में बल्लेबाजों ने वापसी की है। शुक्रिया टीको। 11 गेंदों का खेल से जीतने के लिए 4 रनों की जरूरत। इसकी कोई जरूरत नहीं है, इससे पहले सेंसिबल खेले हैं। वही कहानी है, सीधे उंगली से घी निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत नहीं है, सब कुछ आपके पास है। चिट्टी बजेगी कोई परेशान नहीं है, गाना बजेगा कोई परेशान नहीं है। एक बार फिर गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए। मैच में कमबैक करने का मौका गेंदबाजों को भी मिल सकता है, ये बेहतर है। कॉपी बुक स्टाइल में खूबसूरती के साथ डीप स्टक कवर की तरफ खेलते हुए 1 रन का इजाफा। जीतने के लिए केवल 3 रनों की जरूरत है। गेंदें बहुत है, जिस तरह से 9 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। दियांश 11 ने पहले 2 ओवर में एक मैच को एक बार फिर बांध कर रखा था, उसके बाद में प्रेशर रिलीज हुआ। कुणाल की शानदार पारी, बढ़िया क्रिकेट, 19 रन पर खेल रहे हैं। इस बार ऑनसर की तरफ बड़ा शॉट खेलना चाहते थे, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद के ऊपर आ रहे हैं। 8 गेंदे 2 रनों की जरूरत है। डगआउट में तालियों की आवाज मैं सुन रहा हूं, ये तो बढ़ रही है क्योंकि इनको जीत की खुशबू आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा। बढ़िया क्रिकेट खेले कुणाल, जैसे कि हार्दिक पांड्या अपने टीम के लिए 6ठे नंबर पर बल्लेबाजी करते हैं, उसी अंदाज में कुणाल ने एक बहुत अच्छी पारी खेली है। चलिए इनकी बारी आई, रक्षात्मक तो खेलते रहे, सिंगल के ऊपर निर्भर है, लेकिन जब रडार पे गेंद आई तो थैंक यू वेरी मच कहा और खेल दिया। इस बार कॉम्पैक्ट के ऊपर से खूबसूरती के साथ शानदार छक्के के लिए खेल खल्लास। थैंक यू डीजे। बहुजन विकास आघाड़ी विराटन प्रेसिडेंट आमदार चषक 2021 में सभी का स्वागत है। पहला मुकाबला आज के दिन का समाप्त हुआ। प्रांजल 11 ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। दियांश ने बनाए थे 50, 51 रनों की जरूरत थी। कुणाल की बहुत ही खूबसूरत पारी, शानदार पारी और उसके साथ बहुत बढ़िया तरीके से अच्छा साथ दूसरी एंड से रहा। 5 विकेट गिरने के बाद कमबैक करने का मौका बिल्कुल मिला है, तो मजा आया। यह मुकाबला बहुत बढ़िया तरीके से आगे बढ़ा। प्रांजल 11 कांग्रेचुलेशन। माउली वर्सेस X11 सपन ये मुकाबला होगा। समय ज्यादा नहीं जाना चाहिए, कॉम बॉक्स में थोड़ा सा बदला होगा। उससे पहले प्रेजेंटेशन बॉक्स में मैन ऑफ द मैच हम प्रदान करेंगे और उसके बाद में कहानी को आगे बढ़ाएंगे। रोचक कहानी है, आज का दिन भी बहुत यादगार रहेगा। टूर्नामेंट की अगर बात करें तो बहुत खूबसूरती के साथ टूर्नामेंट को सजाया गया है। बहुजन विकास आघाड़ी की तरफ से विराटन के सारे बंदों ने बहुत अच्छा काम किया है। एक ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ सीधा